राज्यात सत्तेत असलेल्या महायुतीतील नेत्यांमधील वाद आता नेहमीचे झाले आहेत। ठाणे आणि नवी मुंबईत भाजप नेते गणेश नाईक व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विया भोपळ्याचं सख्य सर्वश्रुत आहे। ज्या पद्धतीने गोकुळच्या राजकारणात हसन मुश्रीफ व आमदार शिवाजीराव पाटील यांच्यात कलगीतुरा रंगला होता, आता पुन्हा एकदा तसंच महायुतीमधील कोकणातील दोन ज्येष्ठ नेते पुन्हा एकदा आमने सामने आले असून कोकणात या नेत्यांच्या वादामुळे आरोप प्रत्यारोपांचा शिमगा रंगला आहे। मी बोलते ते रामदास कदम आणि खासदार सुनील तटकरे यांच्याबद्दल। या दोन्ही नेत्यांमधील वादाने आता वेगळे वळण घेतले आहे। नमस्कार, मी स्वराली आणि तुम्ही पाहताय कट टू कट। खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार सुनील तटकरे हे गेल्या काही महिन्यांपासून विशेषतः अजितदादा पवार यांच्या निधनानंतर पक्षांतर्गत घडामोडीमुळे नेहमीच चर्चेत आले होते। आमदार रोहित पवार यांनी तर अजितदादा पवार यांच्या निधनानंतर पक्ष हायजॅक केल्याचा आरोप तटकरेंसह अन्य काही नेत्यांवर केला होता। पण आता तटकरे चर्चेत आले ते सेनेच्या रामदास कदम यांच्याशी रंगलेल्या कलगीतुऱ्यामुळे। शिवसेनेचे कोकणातील फायर ब्रँड नेते जे उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका करायला मागे पुढे पाहत नाहीत, त्या माजी मंत्री रामदास कदम यांनी एका खासगी वृत्तवाहिनीला मुलाखत दिली आणि यात रामदास कदम यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर खरपूस टीका केली। सुनील तटकरे हे एहसान फरामोश आहेत असा आरोप करत कदम यांनी तटकरे याला तिकीट मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्न केले, सोबत माझ्या घराला गटर म्हणता मग 10 वर्ष याच गटारात कशाला येत होतात असा सवाल त्यांनी केला। लोकसभा निवडणुकीत पाठीला जखम असतानाही आपण तटकरे यांच्यासाठी प्रचार केला, मात्र त्यांनी दापोली विधानसभा मतदारसंघात आपल्या विरोधात गद्दारी केल्याचा आरोपही कदम यांनी यावेळी केला। निवडणुकीच्या काळात साथ दिली मात्र त्याची जाणीव ठेवली गेली नाही असा आरोप करत तटकरे यांनी आपला मुलगा योगेश कदम यांच्या निवडणुकीत मदत केली नाही। राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते तटकरे यांच्या सांगण्यावरून आमच्या विरोधात काम करत होते असं सांगत तटकरेंनी आपला विश्वासघात केल्याची टीका कदम यांनी केली। ज्या ताटात खाल्ले त्याच ताटात छेद करण्याचे काम तटकरे करतात अशी दरपोक्ती त्यांनी केली। सोबतच मडणगड पाणी योजनेबाबतही त्यांनी सुनील तटकरे यांच्यावर निशाणा साधला। या योजनेत तटकरे यांचे कोणतेही योगदान नसल्याचा दावा करत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनीच ही योजना मंजूर होण्यासाठी प्रयत्न केल्याचे सांगितले। दुसऱ्याच्या बापाला स्वतःचा बाप म्हणून पेढे वाटू नका असा टोलाही त्यांनी तटकरे यांना लगावला व राजकीय धुळवड उडवून दिली। दरम्यान रामदास कदम यांच्या आरोपांना उत्तर देताना खासदार सुनील तटकरे यांनी देखील जशास तसे उत्तर दिले आहे। कदम यांनी आपल्या वडिलांचा उल्लेख केल्याबद्दल नाराजी व्यक्त करत त्यांनी हा प्रकार अयोग्य असल्याचे सांगितले। रामदास कदम यांच्यावर टीका करताना तटकरे यांनी त्यांची अवस्था कुत्र चावलेल्या व्यक्तीसारखी झाली असल्याचं सांगत आरोपाला प्रत्युत्तर दिलं। त्यांनी कदम यांच्या वक्तव्यावरून गटारात दगड टाकून शिंतोडे उडून घ्यायचे नाहीत असं म्हणत याबाबत आपण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचं सांगितले। तसेच ठाणे येथील रुग्णालयात एखादी खाट राखून ठेवण्यास सांगणार असल्याचा चिमटा देखील तटकरे यांनी कदमांना काढला आहे। आधीच मरकट त्यात दारू प्यायले असं म्हणत तटकरे यांच्याकडून रामदास कदम यांच्यावर पलटवार केला। रामदास कदम यांनी यापुढे भाई म्हणणार नाही असं तटकरे म्हणाले। या वादामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले आहेत। कोकणातील राजकारणात आधीपासूनच प्रभाव असलेल्या या दोन नेत्यांमधील संघर्ष आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। राजकीय मैत्री, जुने उपकार आणि सत्तेतील समीकरण याचा हिशेब आता उघडपणे मांडला जात असून गटार शब्दावरून सुरू झालेले हे राजकीय युद्ध कुठल्या वळणावर जाऊन थांबतं हेच बघावं लागणार आहे। तुर्तास इथेच थांबूयात, मात्र रामदास कदम आणि सुनील तटकरे यांच्या या वादाबद्दल तुम्हाला काय वाटतं? दिवसेंदिवस राज्यातील राजकारणाचा स्तर घसरत चालला आहे का? ज्या महाराष्ट्राच्या राजकारणाची ओळख ही सुसंस्कृत राजकारण होती, जिथे यशवंतराव चव्हाण यांच्या आदर्श राजनीतीचे उदाहरण आजही वस्तुपाठ म्हणून पाहिलं जातं, तिथे राजकर्त्यांनी एकमेकांच्या कुटुंबावर घसरण ही शोभनीय आहे का? मला कमेंट्स मध्ये आवर्जून सांगा आणि अशाच माहितीसाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका।